नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता असं बघायला मिळणार आहे की आता रेवाच्या जीवनामध्ये असं एक नवीन काय वादळ येतं आणि त्या वादळामुळे रमा आणि रेवा कसे एकत्र येणार आहे। अगदी एका ममतेसाठी रडणाऱ्या ह्या रेवाची काय आज अवस्था होत आहे आणि आता त्या रेवाला ह्या सगळ्या दुःखातून सावरण्यासाठी रमा ही तिची मदत कशी करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की रेवाने आता रमा आणि अक्षय यांच्या नजरेमध्ये आता स्वतःचं जे काही पाप आहे त्याचं तिला प्रायचित्त झालेलं आहे हे दाखवण्यासाठी मात्र आता खूप काही प्रयत्न तिचे सुरू असतात। कारण ज्या आरोहीला तिने किडनॅप केलेलं नाही त्या आरोहीचा किडनॅपिंगचा जो काही आरोप आहे आरोप मात्र रेवावर लागलेला असतो आणि रेवाच्या बाबतीत मात्र आता रमा आणि अक्षय यांनी ठरवलेलं आहे की जेथे संकट आहे तर तेथे रेवा आहे। कारण रेवा जेथे तेथे संकटाची चाहूल म्हणजेच रेवा असा। कारण आत्तापर्यंत रेवाने जो काही त्रास मात्र आता दाखवून दिलेला आहे तर तेव्हा मात्र आता रेवाला जे गुंड आहे तर त्या गुंडांचं मात्र जे कारस्थान आहे तर ते अभिने हे सर्व केलेलं आहे आणि त्या गुंडांना पकडून मात्र रेवाने मात्र आता रमा आणि अक्षय समोर न नेता अभिला मात्र तेथे बोलावून घेतलेला आहे आणि त्या गुंडांना मात्र रेवा इतकी मारते कारण रमा आणि अक्षय मात्र आता रेवाला ज्या नजरेने पाहत आहेत त्या नजरेने मात्र आता रेवाला इतका संताप आलेला आहे। कारण आता जे काही ते गुंड करत आहे आणि त्याचे प्रत्येक आरोप रेवावर होतात याचा तिला इतका संताप आलेला असतो आणि ती त्या गुंडांची इतकी धुलाई करते, इतकं त्यांना मारते, परंतु आपलं सगळं काही भान हरपून मात्र रेवाने त्या गुंडांना मारलेलं असतं। आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही होणार आहे रेवाच्या जीवनामध्ये, कारण आता त्या गुंडांना मारून मारून रेवा इतकी बेभान झालेली असते, तिला आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी नसते। त्यानंतर मात्र आता जेव्हा ते रेवा तांबटकर हे दोघेही तिथून जायला निघतात त्याच वेळेस त्या गुंडांनी आता सांगितलेलं असतं की आता मुलं चोरणं ही आमची टोळी नाही, परंतु तो अभिषेक मुकादम आहे ना तर त्याने आम्हाला अगदी पैसे जे आमच्याकडून घेतले होते ते पैसे दिले नाहीत आणि ते पैसे वसूल करण्यासाठी आम्ही हे सर्व केलेलं आहे। तर आता हे सर्व काही ऐकल्यानंतर मात्र आता रेवाला धक्का बसतो। कारण अभि असं का वागलं असेल, नक्की अभिचं यामागचे वागण्याचं कारण काय असेल हे सगळं काही आता ती सगळ्यांच्या समोर घेऊन येणार असते। आणि त्याच वेळेस मात्र ती आता अभिला तिकडे बोलावते आणि अभिला तिकडे बोलून मात्र आता सगळे ते गुंड आता समोर अभिला जेव्हा उभं केलं जातं आता रेवा त्या गुंडांना पकडलेलं आहे हे बघून मात्र आता लगेच ह्या अभिला खूप मोठा धक्का बसतो। अभि इतका आता अगदी धक्कादायक झालेला असतो कारण आता अभिने आत्तापर्यंत जे काही स्टोरी आहे ती सर्व मात्र आता सांगणार असतो। कारण तांबटकर आणि रेवा यांनी ह्या गुंडांना पकडले हे अभिला आता तेथे बोलावलं जातं आणि जेव्हा अभिला रेवाचा फोन येतो अभि हा सगळ्यांच्या समोर सगळं काही सांगायला तयार झालेला असतो, परंतु त्याबद्दल मात्र तो आता त्याच वेळेस फोन आलेला असतो। सगळेजण विचारत असतात की नक्की काय झालेलं आहे आणि कुणी का सांगत नाही की नक्की काय झालेलं आहे। आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच अभि मात्र घाईने बाहेर बोलायला येतो आणि आता बाहेर येऊन मात्र जो फोन त्याने घेतलेला आहे तर तो फोन मात्र अभि बाहेर येऊन बोलतो की तुला हिंमतच कशी झाली माझ्या घरी फोन करण्याची आणि माझ्या मोबाईलवर। त्यावरती रेवा म्हणते की अभि अरे जे कारस्थान तू करतोस आणि त्याचे आरोप माझ्यावर लागले जातात। भयंकर चिडलेले असते की अरे आत्तापर्यंत मी जी काही चूक केली होती आणि रमा आणि अक्षय या दोघांना मला कोणताही त्रास यापुढे होऊन द्यायचा नाही, त्यासाठी मी इतका प्रयत्न करते आणि अभि त्याचा तू फायदा घेतोस। अरे लाज वाटायला हवी होती आपल्या आरोहीला किडनॅप करताना, अरे ती तर तुझी पुतणी होती आणि तरीसुद्धा आपल्या भावाच्या मुलीशी तू असं वागला, अरे तुला हे सर्व करताना लाज कशी वाटली नाही। त्यावरती आता अभि म्हणतो की हे बघ रेवा, जे झालेले आहे तर ते तुझ्यामुळे झालेले आहे। तर कारण रेवा तुझ्यामुळे मी बर्बाद झालो होतो। एकदा विचार कर, जेव्हा तू मला प्रेमाच्या जाळेमध्ये ओढलं होतंस त्यावेळेस मात्र मी आता जे काही सहन करू शकलो नाही,
त्या टेन्शनमध्ये मात्र आता माझ्याकडून खूप असं पैसे घेतले गेले होते, कारण त्यावेळेस तुम्हाला बर्बाद केलं होतं. माझ्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नव्हता, म्हणून मला आता ह्या थराला गेलो मी आणि ह्या लोकांकडून मी पैसे घेतले. परंतु मला माहिती नव्हतं की हे लोक इतके डेंजर असतील आणि ते माझ्या घरातील प्रत्येक लहान बाळांनासुद्धा किडनॅप करायची धमकी देत होते. कारण आता त्यांचे पैसे माझ्याकडून जात नव्हते. मी त्यांना पैशासाठी अगदी सांगत होतो की मी तुम्हाला पैसे देतो, पण घरामध्ये काय परिस्थिती ओढवली होती याचं अगदी माहिती तुला असेलच रेवा. आणि आज जे काही आरोहीच्या जीवावर उठले ते अगदी खरंच मलासुद्धा पटलेलं नव्हतं. मी त्यांना हे कधीही करण्यासाठी सांगितले नव्हते आणि ते गुंड मला फोन करून वारंवार धमकावत होते. मी त्यांना पैसे देतो हे सुद्धा सांगितले होते, पण तरीसुद्धा मात्र ते ऐकायला काही तयार नव्हते. आणि शेवटी त्यांनी आरोहीला किडनॅप केले. आणि जेव्हा आम्हाला हे सर्व समजले आणि त्याच वेळेस मात्र यांनी मला धमकावलंसुद्धा होतं, तर मी घरातील कुणालाही बाहेर जाऊन दिले नाही. पण तरीसुद्धा शेवटी आरोहीला गाठून मात्र यांनी ह्या गुंडांनी मात्र आरोहीला पकडले. पण रेवा तू ऐन वेळेस तेथे धावत आली आणि यांची म्हणजे आरोहीची मदत केली. परंतु खरंच आता हे रमालासुद्धा म्हणजे वाटत नाही की नक्की काय आहे ते. रमाचा सुद्धा अजूनपर्यंत तुझ्यावर विश्वास नाही आणि आता अक्षयचं सुद्धा नाही. कारण रेवा तुला माहिती आहे की तू आत्तापर्यंत आम्हाला काय त्रास दिलेला आहे, तू आमच्याबरोबर कशी वागलेली आहे. त्यामुळे कोण घरातील अशी व्यक्ती आहे की तुझ्यावर विश्वास ठेवील. तू कितीही आता बदलण्याचा आणि सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरीसुद्धा हे कोणी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. रेवा आत्तापर्यंत तू वागलीच तशी आहे. मुकादम कुटुंबाला तू बर्बाद केलेला आहे. मुकादम कुटुंबाला बर्बाद तर केलं, पण अक्षय रमाला वेगळं करण्याचा सुद्धा जो काही प्रयत्न केलेला आहे आणि अक्षयला मारण्याचा सुद्धा तू प्रयत्न केलेला आहे. इतके गुन्हे तू केलेले आहेत. मग तू सांग की कशी रमा तुझ्यावर विश्वास ठेवू शकेल. कारण आता ती तुला मैत्रीण मानत होती. त्या मैत्रीच्या खातीर मात्र तिने तुझ्याबरोबर खूप काही चांगलं वागण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण तू कधीही बदलली नव्हतीस. आणि शेवटी तू जेलमध्ये गेलीस. तेव्हा आता रेवा जेलमध्ये गेल्यानंतर आता तांबटकर आणि तिची जी काही करुण कहाणी आहे ती सगळी काही अभिला सांगते. आणि अभिला म्हणते की हे आता मात्र ह्या जे काही गुंडांचे पैसे आहे तर ते पैसे मी त्यांना देऊन टाकते. परंतु आजपासून आता जर काही मुकादम कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न कोणी केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. कारण मुकादम कुटुंबाची आता जबाबदारी आहे तर ती माझी आहे. रमा आणि अक्षयच्या मुलीला कोणीही त्रास नाही देऊ शकणार. त्यानंतर मात्र आता अभिचे डोळे उघडतात आणि अभिचे डोळे उघडल्यानंतर आता इकडे आरोहीला रेवाला भेटायचं असतं आणि रेवाला सुद्धा आरोहीला भेटायचं असतं. म्हणून आता रेवा ही अभिला म्हणते की तू आरोहीला घेऊन तिकडे मला तिला भेटायचं आहे. त्यावरती अभि म्हणतो की ठीक आहे, मी आरोहीला घेऊन तुझ्या घरी येतो. आणि त्याच वेळेस आता अभि हा रेवाच्या घरी मात्र आरोहीला घेऊन आलेला असतो. इकडे रमा आणि अक्षय आता आरोहीला शोधत असतात. आरोहीचा अजूनपर्यंत तपास काही लागत नाही. आता सगळेजण आरोही करून सगळीकडे आरोहीला शोधतात. आरोही मात्र रेवाच्या घरी छान असे गप्पा करत असते. आणि त्याच वेळेस आता इकडे आरोहीला म्हणजे काहीही सापडत नाही. आणि आता रेवाच्या जीवनामध्ये सुद्धा एक असं वादळ घडून गेलेलं असतं. कारण आता ते वादळ असं आलेलं आहे की आता तिला फक्त आरोहीशी छान गप्पा गोष्टी करण्यामध्ये खूप असं म्हणजे अगदी छान वाटत असतं. आणि आता रेवाला सुद्धा आता एक असं छान असं गोंडस बाळ होणार असतं. परंतु आता रेवाने जे काही गुंडांशी मारामारी केलेली आहे आत्तापर्यंत तिने आपल्या तब्येतीची काळजी न घेता जे सर्व अगदी हे सर्व केलेलं आहे तर ते आता म्हणजे काहीतरी असं घडलेलं आहे. त्यामुळे मात्र रेवाचा म्हणजे जे काही बाळ आहे तर ते बाळ कायमचं तिला सोडून गेलेलं असतं. तिचा गर्भ पडलेला असतो. तिला काही कळत नसतं की काय करावं आणि काय नाही. म्हणून ती आता आरोहीशी अगदी छान असं वागत असते, तिच्याशी छान बोलत असते. आरोही तिला फारशी आवडत असते. परंतु आता रमा आणि आता अक्षय आहे तर तेथे येतात आणि आता ह्या आरोहीला तेथून घेऊन जातात. आरोहीला घेऊन गेल्यानंतर आता रमाला खूपच राग येतो. रमा मात्र आता ह्या सगळ्याचा जाब मात्र ती आता रेवाला विचारायला येणार असते. कारण आता आरोहीशीच ही रेवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे नक्की संकटाची चाहूल आहे की काय. आणि या आरोहीद्वारे मात्र आता ती हे सर्व आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि नक्की तिचा हा डाव असेल हे मात्र आता रमाने ओळखलेलं असतं. आणि रमा मात्र आता धावतच रेवाच्या घरी येते. आणि रेवाच्या घरी आल्यानंतर रमा इतकी भडकलेली असते. आणि त्याच वेळेस रेवा बिचारी आता आपल्या बाळासाठी खूप रडत असते. आपल्या बाळाचा फोटो घेऊन हातामध्ये ती इतकी रडत असते. कारण आता तिचं बाळ गेलेलं असतं. घरामध्ये पाळणं असतो.
सगळी तयारी आता रेवाने केलेली असते, परंतु बाळ मात्र या जगात काही राहिलेलं नाही याचा रेवाला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. रेवा खूप रडत आहे आणि रमाला मात्र असं वाटतं की आता आपल्या अक्षयला सुद्धा हिने कित्येक वेळेस आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलेला असतो. माझ्या नवऱ्याला सुद्धा हिसकावून ही घेत असते आणि आता माझ्या आरोहीच्या जीवावर उठली. माझ्या आरोहीला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न मात्र आता ही रेवा करत आहे. मी तिला नाही सोडणार. म्हणून आता रेवाला ह्या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी रमा घाईने रागाने मात्र मुकादम कुटुंबामध्ये येते आणि रेवा आपल्या रूममध्ये बसून खूप रडत आहे. आपल्या बाळाचा फोटो तिच्या हातामध्ये आहे आणि शेजारी पाळणा सुद्धा आहे. परंतु ज्या काही आता ह्या त्यांच्या घरामध्ये मंगलाताई आहे तर त्या सुद्धा आता रेवाची ही अवस्था बघून खूपच रडत असतात. त्यांना सुद्धा खूप रडू येते, कारण आपल्या रेवाची अवस्था त्यांना काही बघवत नसते. तांबटकर आणि रेवा या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि रेवाची झटापट फक्त काय असते की मुकादम कुटुंबापासून आपल्याला निर्दोष म्हणजे आपल्याला प्रायचित्त झालेलं आहे. हे सगळं प्रायचित्त आपण भोगत आहोत आणि ते खरंच मी आता रमा आणि अक्षयला त्रास द्यायला नाही आले तर त्यांची मदत करायला मी येथे आले आहे. मी कसं त्यांना हे सांगू आणि एकतर रेवाचं बाळसुद्धा नाही राहिले याचा एक जबर असा धक्का रेवाला बसलेला असतो. तांबटकर तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा रेवा काही ऐकायला तयार नसते आणि त्याच वेळेस तेथे रमा येते. रमा जोरात रेवा रेवा करत ओरडत आलेली असते. रेवा आपल्या रूममध्ये रडत असते, हातामध्ये बाळाचा फोटो असतो आणि त्याच वेळेस आता रमा इतकी भडकलेली असते. आता रमा म्हणते की हे बघ, आत्तापर्यंत तू खूप कारस्थाने केली, मुकादम कुटुंबाला त्रास देत आली आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा माझा आनंद हिरावून घेण्याचा तू प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत माझ्या नवऱ्याला हिसकावून घेण्याचा प्रयत्न तू केलेला आहेस आणि आता माझ्या आरोहीला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते. आईचा आपल्या मुलीसाठी असणारा संताप काय असतो रेवा तुला आज कळेल. आज मात्र तू मला भडकवलेला आहे. एका आईला तू जागा केलेला आहे की आपल्या मुलीला हिसकावून घेऊन काय होतं हे तुला कळेलच आज. म्हणून रेवा रेवा करत मात्र आता रमा तेथे आलेली असते. रेवा रूममध्ये रडत असते आणि त्याच वेळेस मंगलाताई मात्र आता रमाला घेऊन रेवाच्या रूममध्ये येतात. रेवा रडत असते त्यावरती आता रमा ही जोरात रेवा असं ओरडते, पण त्याच वेळेस मंगलाताई म्हणतात की हे बघा, आज आमच्या ताई साहेबावर जी काही वेळ आलेली आहे ती कुणावर एका आईवर यायला नको. हे बघा, आमच्या ताईसाहेब प्रेग्नेंट होत्या, परंतु आता हे जे काही झालं त्या गुंडांशी लढल्या आणि त्यामुळे आमच्या ताईसाहेबांचं बाळ या जगातून कायमचं त्यांना सोडून गेलं. आम्ही खूप प्रयत्न केले पण तरीसुद्धा आम्ही आमच्या ताईसाहेबांचं बाळ नाही वाचू शकलो. खरंच आता ताईसाहेब खूप टेन्शनमध्ये आहे आणि एकतर आता डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की आमच्या ताईसाहेब कधीही आई नाही होऊ शकणार. आता आई नाही होऊ शकणार तेव्हा हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमा लगेच आता रेवाकडे पाहत असते आणि रेवा ती खूप रडत असते. आपल्या बाळाचा फोटो हातामध्ये घेऊन ती इतकी रडत असते आणि त्याच वेळेस मात्र आता जी काही रेवा इतकी रडत आहे तर रमा तिच्याजवळ येते आणि तिच्याजवळ खाली बसते. रमाच्या डोळ्यातून आता पाणी येत असते. रेवाचं दुःख आहे, एका आईचं दुःख काय आहे आणि हा मात्र आता रेवाचा काय नक्की धोकादायक सापळा आहे की नक्की रेवा ही सर्व करत आहे, नक्की काहीच कळत असतं. परंतु आज रेवा इतकी रडत आहे तर रमा लगेच आता तिच्याशी जवळ येते. रेवाच्या जवळ बसून ती आता रडत असते आणि रेवाला आता जवळ घेत म्हणते की रेवा, हे बघ अगं, मी तुझ्या भावना समजू शकते. एक आई म्हणून तू कुठल्या परिस्थितीतून जात आहे मला कळत आहे. आज तुझ्यावर जो प्रसंग ओढवलेला आहे तो कुणावर यायला नको आणि तुझ्यावर सुद्धा यायला नको होता. परंतु खरंच आज तू जे काही केलंस, आज एका मैत्रिणीची लाज राखली, माझ्या आरोहीला तू वाचवलंस, परंतु माझा खूप मोठा गैरसमज होता की तू नक्की आम्हाला त्रास देत आहे आणि रेवा खरंच मला माफ कर. आता रेवाला आत्तापर्यंत खूप एकटं वाटत असतं. तिच्या जीवाभावाचं असं कोणीही तिच्याजवळ नसतं. तांबटकर तिच्यावर खूप प्रेम करत असतो. तेव्हा आता रेवा रमाकडे बघून ढसाढसा रडण्याचा रडत आहे. तिला आता इतकं रडू येत आहे. ती लगेच आता रमाला अगदी घट्ट मिठी मारते आणि म्हणते की खरंच इतक्या दिवसापासून मी माझं दुःख लपवत होते. मला असं जवळचं मायेचं कोणीही नव्हतं की माझं दुःख सांगायला आणि आज मात्र आणि इतक्या दिवसातून मात्र माझ्या जखमेवर कोणीतरी मायेचा हात फिरवलेला आहे. म्हणून माझी जीवाभावाची मैत्रीण आज मला माझ्यासाठी धावून आली. माझं दुःख काय आहे रमा मी तुला काय सांगू, परंतु तुझी आरोही आहेत ना तर तिच्यामध्ये मी माझं बाळ पाहते. तिचं ते जे काही गोंडस वागणं आहे आणि ती खरंच तुझी आरोही खूप
आहे अगदी रमा आणि अक्षयचे गुण तिच्यामध्ये ठासून भरलेले आहेत. रमा मला माफ कर. खरंच हे बघ, आत्तापर्यंत मी जे काही वागले ते वागायला मी अपेक्षित नको होतं, परंतु आज जे काही झालेले आहे तर ते माझ्यावर इतका मोठा प्रसंग ओढवलेला आहे. मी कधीही आई होऊ शकत नाही, म्हणून मी तुझ्या मुलीशी अगदी प्रेमाने वागते. आणि तिनेसुद्धा जेव्हा आता मैत्रीचा हात माझ्यापुढे केलेला आहे, म्हणजे जेव्हा ती मला भेटली तेव्हा आता तिच्यामध्ये मला खरंच तुझे गुण मिळाले. एक माझी मैत्रीण भेटल्यासारखं मला वाटत होतं. आणि खरंच रमा, मी तुझ्या मूल्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु मी तिला माझी अगदी एक मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज तू त्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. जे काही आहे ना ते सगळं सत्य आहे. आणि प्लीज मात्र आता तू आमच्या मैत्रीचा असा गैरसमज करून घेऊ नकोस. मला वाईट वाटतं, कारण आज माझ्यावर जी परिस्थिती आलेली आहे आणि आज त्या परिस्थितीतून मला बाहेर काढण्यासाठी रमा हाकेने आणि धाक्काने तुमच्यासाठी धावून आलेली आहे. प्लीज मला म्हणजे मायेचं असं म्हणणारं कोणीही नाही आणि आरवीला माझ्यापासून हिसकावून घेऊ नकोस. माझ्याशी तिला मैत्री करून दे. खरंच मला ती खूप आवडते आणि मी तुला खरंच सांगते की मी तिला किडनॅप केलं नव्हतं. तेव्हा हे सर्व आभीमुळे घडलेलं आहे. हे सुद्धा रेवा मात्र आता रमाला सर्व काही सांगते. जो काही घडलेला प्रकार आहे, आभीच्या गुंडाने आरोहीला किडनॅप केलं होतं आणि मी खरंच वाचवलं आणि त्याच वेळेस हे असं माझ्या आयुष्यामध्ये घडलं. तेव्हा आता हे ऐकून रमाला खूपच वाईट वाटते. रेवा आता रमाला म्हणत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. जे काही घडलेलं आहे त्यामध्ये माझा काही हात नव्हता आणि आज माझं मूल गेलं. खरंच मला समजून घेणारं आणि मायेचा हात फिरवणारं असं कोणीही नाही. प्लीज अगदी जे काही आहे ते समजून घे आणि सगळं काही अगदी मान्य कर. मला खरंच तुम्हाला त्रास द्यायचा नाही. आणि रेवा आत्तापर्यंत म्हणजे अण्णांच्या बाबतीत जे घडलेलं आहे, ती प्रॉपर्टी मला हवी होती, पण मला खरंच माहिती नव्हतं की त्या प्रॉपर्टीवर अण्णांची मुलगी तू आहे. मला येथे आल्यानंतर हे सर्व समजलेलं आहे आणि तुला विश्वास देते की तुझ्या अण्णांना मी परत अगदी या सगळ्यातून बाहेर काढेल आणि तुझ्या अण्णांना सुखरूप मी तुझ्या स्वाधीन करेल. परंतु माझ्याशी असणारे संबंध तू तोडू नकोस. मला तुझी गरज हवी आहे. रेवा आता खूप रडत आहे. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते आणि रेवाची ती अवस्था बघून रमासुद्धा खूप रडत असते. त्याच वेळेस आता रमाचा जो काही रेवावर असणारा विश्वास तुटून गेलेला असतो, पण आज मात्र तो विश्वास रेवाने पुन्हा मिळवलेला असतो आणि रेवाने पुन्हा मिळून मात्र हे सगळं काही अगदी छान घडलेलं आहे. रेवा आणि रमा पुन्हा एकत्र आलेले आहेत, परंतु अक्षयला मात्र हे मान्य नसतं. अक्षय मात्र आता ह्या सर्व गोष्टीवरून रमाला माफ करेल का आणि रमा आता अक्षयचा झालेला रेवाच्या बाबतीत गैरसमज आहे तो दूर करेल का? कारण रेवाला पुन्हा आता मुकादम कुटुंबाशी अगदी जवळीक साधायची आहे आणि सगळं काही दूर करायचं आहे की रेवाने आत्तापर्यंत केलं ते सगळं काही मागे होऊन गेलेलं आहे आणि आता फक्त ती मुकादम कुटुंबाला या त्रासातून सोडवण्यासाठी येथे आलेली आहे. हे सगळं काही मात्र आता ती सांगत असते. तेव्हा आता मित्रांनो, जे काही होत आहे तर ते खरंच आता चांगल्यासाठी होत आहे. म्हणजे रेवा आणि रमा मात्र पुन्हा एकत्र आलेले आहेत. रेवाचा जो काही गेलेला आनंद आहे तर तो रमा मात्र कसे तिच्या जीवनामध्ये परत मिळून देणार आहे. आणि आता रेवासुद्धा आता रमासाठी खूप काही करणार आहे. कारण आता अण्णा जेथे कुठे गेलेले आहेत तेथून मात्र अण्णांना परत आणून ती मात्र आता सगळं काही छान करणार आहे आणि पुन्हा एकदा ह्या मुकादम कुटुंबाचा विश्वास ती कमवणार आहे. यासाठी रमा तिला काय मदत करणार आहे ते बघायला मात्र विसरू नका. आणि शेवटी रेवा रमा हे सगळेजण मात्र एकत्र येणार आहे. तर आणि पुढे नक्की काय होणार आहे असं मात्र आता हे घडणार आहे. कारण रेवा आणि रमा यांची जी काही मैत्रीची ही कहाणी आहे ती परत आता ह्या नवीन आयुष्यामध्ये कशी सुरू होते आणि आरवीमुळे आता ह्या दोघींच्या जीवनातील आता ही मैत्री कशी टिकते आणि कशी परत एकत्र येते हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, जे काही डेली अपडेट्स आहे तर ते पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.